नमस्कार. माझे नाव रामराव शित्रे आणि ही कथा सत्यकथा आहे जी माझ्यासोबत घडली आहे. तो काळ साधारण 1975चा असेल. मी माझ्या मामाच्या गावी गेलो होतो. माझ्या मामाचे गाव म्हणजे सातारामधील जावळीजवळ एक छोटेसे खेडेगाव होते. गाव तसे जास्त मोठे नव्हते, पण तिकडे भरपूर गोष्टी होत्या ज्या शहरात नव्हत्या. गर्दझाडी, नदी, विहीर, करवंदाच्या झाडी, आंबे, खेळण्यासाठी मोकळे मैदान आणि तिकडे राहणारा माझा मामेभाऊ जो 12 वर्षाचा म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आणि त्याचे सवंगडी होते. मी शहरात राहणारा म्हणून मला जास्त भाव दिला जायचा. मी सांगेन तिकडे जाणे, मी सांगेन ते खेळणे, एवढेच कशाला. सकाळी मुलं मी आल्याशिवाय खेळ सुरू करत नव्हती. तेव्हा असे वाटायचे की ह्या सर्वांसाठी आपण खास आहोत. दिवाळीची सुट्टी लागली आणि माझी गावी जायची तयारी सुरू झाली. सर्व मुलं मी येणार म्हणून वाटेकडे डोळे लावून बसले होते आणि त्यात माझी सर्वात जास्त वाट पाहणारा माझा मामेभाऊ गणपत. मी गेलो की त्याच्यासाठी पर्वणी असायची. मला गावी जाऊन 2-3 दिवस झाले असतील. ह्या 2-3 दिवसात आम्ही खूप खेळलो. त्या दिवशी पण आम्ही खेळून नदीच्या रस्त्याने घरी जात होतो. माझी नजर एका ठिकाणी गेली. ती एक टेकडी होती ज्यावर ओळीने काही सफेद रंग लावून दगड ठेवले होते. मी शहरात वाढल्याने हा काय प्रकार असतो मला माहीत नव्हते. म्हणून मी गणोबाला विचारले, गणोबा, ह्या टेकडीवर हे दगड कसले आहेत आणि ते असे का ठेवले आहेत? त्यावर गणोबा म्हणाला, अरे दादा, ह्याला मसानवाटा म्हणतात असे मला बानं सांगितलं आहे. पूर्वी म्हणजे बा जेव्हा लहान होता तेव्हा माणसासनी जाळलं जात नव्हतं, त्यांना पुरलं जात होतं. त्यांना पुरून तिकडं ह्यो असा दगड उभा केला जायचा. असं आहे काय? गणोबा, चल ना, आपण त्या टेकडीवर जाऊ आणि जवळून पाहू. मी उत्साहात म्हणालो, नाही बा, म्या नाही यायचो तिकडं. तिकडं भूत असत्यात. ते मेलेली माणसं येऊन आपल्या मानगुटीवर बसत्याल. मी नाही येत. गणपत घाबरून म्हणाला, ठीक आहे, तू आत नको येऊ, पण सोबत तर चल. मला पाहायचे आहे तिकडे काय आहे. मी म्हणालो आणि नाही हो करता करता गणपतला सोबत येण्यास तयार केले. संध्याकाळ होत चालली होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने अंधार लवकर पडण्यास सुरुवात झाली होती. आमच्यासोबत जी मुलं होती त्यांना आम्ही पुढे होण्यास सांगितले आणि आम्ही दोघे त्या टेकडीच्या दिशेने निघालो. त्या टेकडीवर सफेद रंगाची साधारण 20 ते 22 दगड होते. मी त्या जागेत प्रवेश केला आणि प्रत्येक दगड मोजू लागलो. इकडे बाहेर उभा असलेला गणोबा घाबरून गेला होता. एकतर अंधार पडत होता आणि दुसरे म्हणजे मामाने सांगितलेली गोष्ट, त्यामुळे तो अजूनच घाबरला होता. साधारण 15 दगडानंतर मला एका दगडाजवळ काहीतरी पडलेले दिसले. मी ते उचलले आणि निरखून पाहू लागलो. ते एक चांदीचे नाणे होते. माझ्यामधील लालसा जागृत झाली आणि आजूबाजूला पाहून मी ते नाणे खिशात घातले आणि तिकडून काढता पाय घेतला. गणोबाला सुद्धा ह्यामधले काही सांगितले नाही. मी आणि गण्या एका खोलीमध्ये झोपलो होतो. रात्रीचे साधारण 1:45च्या सुमारास कोणीतरी माझ्या कानात काहीतरी बोलत आहे असा भास मला होऊ लागला आणि मला जाग आली. तो आवाज मला स्पष्ट ऐकू येत नव्हता, पण नक्कीच काहीतरी होते. मी उठलो आणि कानात बोट घालून कान तपासून पुन्हा झोपी गेलो. त्यानंतर साधारण 15 मिनिटांनी मला पुन्हा जाग आली, कारण मला असे जाणवले की कोणीतरी माझ्या डोक्यावर हात फिरवत माझ्या कानात काहीतरी सांगत होते. मी घाबरलो आणि गणोबाला उठवू लागलो, गणोबा, गणोबा, अरे उठ ना, मला खूप भीती वाटत आहे गणोबा.
गणपत आळस देत उठला आणि म्हणाला, काय रे दादा, काय झाले? कशाला उठवले आहेस? अरे मला ना भीती वाटत आहे. असे वाटत आहे की कोणीतरी माझ्या कानात काहीतरी बोलत आहे. माझ्या डोक्यावर कोणीतरी हात फिरवत आहे. मी घाबरत म्हणालो. तेवढ्यात पुन्हा माझ्या कानात आवाज आला आणि आता तो आवाज स्पष्ट येत होता. जाडाभरडा विचित्र आवाज. तू जे काही घेऊन आला आहेस ना, ते माझे आहे. मला परत कर, नाहीतर परिणाम वाईट होतील. गणोबा, हे बघ, पुन्हा आवाज आला. मी घाबरून त्याला म्हणालो, दादा, तुला ना भास होत्यात. तू झोप अन मला बी झोपू दे. गणपत म्हणाला आणि झोपी गेला. मी सुद्धा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. तसे मला माझ्या छातीवर दाब जाणवला. असे वाटत होते कोणीतरी बसले आहे. मी डोळे उघडले आणि समोर पाहिले. कंदिलाच्या त्या कमी प्रकाशात पण मला एक पुरुष आकृती दिसत होती आणि आकृतीचा चेहरा सडलेला होता. डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोपण्या होत्या. एका भयानक आवाजात तो पुन्हा म्हणाला, तू जे काही घेऊन आला आहेस ना, ते माझे आहे. मला परत कर, नाहीतर परिणाम वाईट होतील. त्याचा तो भयानक आवाज आणि त्याचे ते भयानक रूप पाहून मी जोरात ओरडलो. तसे सर्व पळत आमच्या खोलीमध्ये आले. काय झालं पोरा? असं अचानक का ओरडलास? मामाने विचारले. मामा, ते इकडे माझ्या छातीवर कोणीतरी बसले होते आणि मला काहीतरी मागत होते. मी घाबरत सर्व सांगितले. अरे सपान पाहिलं असशील तू. घाबरू नगस. काय बी होत नाही तुला. चल आता झोप गुमान. बोलून मामा निघून गेले. मला संपूर्ण रात्र झोप लागली नाही. मला माहीत होते मी जे पाहिले ते स्वप्न नव्हते. सकाळचे सर्व उरकून मी खेळायला निघालो. आज आम्ही लपंडाव खेळायचे ठरवले. एका सवंगड्यावर राज्य देऊन आम्ही सर्व लपायला पडालो. मी घराच्या एका अंधाऱ्या जागेत लपून बसलो. इकडे त्या सवंगड्याने आम्हाला शोधायला सुरुवात केली. मी जिकडे लपलो होतो तिकडे माझ्या मागे कोणीतरी उभे आहे असा भास मला होऊ लागला आणि अचानक कोणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवला. मी मागे वळून पाहिले तर तोच कालचा भयानक चेहरा होता. त्याला पाहून मी जोरात ओरडलो आणि बेशुद्ध पडलो. त्यानंतर काय झाले हे मला गणोबाने सांगितले. माझा आवाज ऐकून माझे मित्र पळत मी जिकडे लपलो होतो तिकडे आले आणि त्यातला एकाने मामाला बोलवले. माझी अवस्था पाहून मामाने मला घरी नेले आणि डॉक्टरला बोलवले. मी तापाने फणफणत होतो आणि सारखे एकच बोलत होतो, तू जे काही घेऊन आलायस ना, ते माझे आहे. मला परत कर, नाहीतर परिणाम वाईट होतील. मामाला काही समजत नव्हते नक्की मला काय झाले आहे. डॉक्टर येऊन मला तपासून गेले. एक इंजेक्शन पण मला दिले, पण मी काही शुद्धीवर आलो नाही. रात्री साधारण 2च्या सुमारास मी शुद्धीवर आलो. तेव्हा मी माझे डोळे सफेद केले होते आणि घशातून एक घुरघुर ऐकू येत होती. राजा, हे पोरा, अरे काय झाले? असा का वागतोस? मामाने मला विचारले. मी राजा नाही, मी शिरप्या हाय, शिरप्या. ह्या पोराने माझी एक वस्तू उचलून आणली हाय आणि एवढे वेळा मागून बी त्यानं मला ती परत नाही दिली. आता म्या ह्याला नाही सोडणार, मी त्या भसाड्या जाड्या आवाजात म्हणालो. मामाने ओळखले की हे काहीतरी वेगळे आहे, म्हणून त्याने गणोबाला विचारले की आम्ही काल कुठे फिरत होतो आणि गणोबाने त्याला सर्व खरे सांगितले. तसे मामाचे धाबे दणाणले आणि त्याने लगेच गावच्या गुरवच्या घरी धाव घेतली. गुरुवाने सुद्धा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लगेच घरी आला. कोण आहेस तू आणि काय हवे आहे तुला? गुरुवाने चढ्या आवाजात विचारले.
त्यावर मी फक्त हसत होतो. बोलतोस का बऱ्या बोलानं? का दाखवू इंगा? गुरव चिडून म्हणाला. मी शिरप्या हाय. मी त्याच भसाड्या आवाजात म्हणालो. काय हवं आहे तुला? का धरलं आहे ह्या पोराला? गुरुवाने विचारले. ह्यानं माझी एक वस्तू पडवली हाय. माझे चांदीचे नाणं हाय याच्याकडं. ह्याला किती वेळा मागितलं, पण ह्यानं दिलं नाही. म्हणून शान मी ह्याचे शरीर धरले. आता म्या नाही सोडणार. एवढं बोलून मी जोरजोरात हसू लागलो. नाही सोडणार म्हणजे? तुला तुझं नाणं दिलं म्हणजे तुला जावं लागेल. गुरव म्हणाला. नाही, म्या नाही जाणार. आता हे शरीर माझे हाय. म्या नाही सोडणार. मी बोलून हसू लागलो. कसं जात नाही तोच म्या बघतो. असे बोलून गुरुवाने त्याच्या पिशवीतून भंडारा काढला. हे काय हाय? ठाऊक हाय का? हे हाय खंडोबाचा भंडारा. ह्याने तूच काय, पण तुझ्यासारखे अनेक भूत पडून जात्यात. असे बोलून त्याने तो भंडारा माझ्या कपाळाला लावला. माझ्या अंगाची तडफड होऊ लागली. मी कासावीस होऊ लागलो. जातो जातो, म्या जातो, पण ह्या पोराने जे माझे घेतले हाय ते मला परत करा. मी त्याच भसाड्या आवाजात म्हणालो. गणोबाने माझी बॅग तपासली आणि त्याला त्यामध्ये एक चांदीचे नाणे मिळाले. ते नाणे त्याने गुरुवाला आणून दिले आणि गुरुवाने ते माझ्या हातात दिले आणि म्हणाला, हे तुझं नाणं घेऊन ह्या पोराचे शरीर सोडून द्यायचे आणि तू जातो आहेस ह्याची खून मला देऊन जायचे. गुरव म्हणाला. तसे माझ्या शरीरातून एक काळी आकृती बाहेर आली आणि दरवाजाच्या बाहेर निघून गेली. जाताना बाहेर असलेला आरशाची काच मात्र फुटली. तुमच्या बाचा सुखरूप हाय, पण त्याला बाहेर पाठवू नका आणि मसानवाटीच्या दिशेने पण जाऊ देऊ नका. गुरव म्हणाले आणि निघाले. साधारण 2-3 दिवसात माझा ताप गेला आणि मी स्वस्थ झालो. पण मुंबईला आल्यावर माझी चांगलीच खरपट्टी काढली गेली. त्यानंतर 7 वर्ष मला मामाकडे पाठवले गेले नाही. असं म्हणतात की पहिले जेव्हा माणसं मरत होती तेव्हा त्यांना गाडले जात आणि गाडताना त्यांच्यासोबत त्यांच्या आवडीची वस्तू ठेवली जात होती. जसे शिरप्याच्या आवडीचे ते चांदीचे नाणे.